गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बोलणार आहोत कार्मिक डेप्थ नंबर 16 बद्दल. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो कार्मिक डेप्थ नंबर्स या सिरीजमध्ये आपण नंबर 13 आणि नंबर 14 यांचे कार्मिक डेप्थ कुठले आहेत, कार्मिक डेप्थ नंबर म्हणजे काय आणि कार्मिक डेप्थ मुळात म्हणजे काय हे सगळं बघितलेलं आहे. सो कार्मिक डेप्थ म्हणजे आपली आत्मा जी आहे ती अमर आहे. ती जन्मोजन्मींचे संस्कार आपल्याबरोबर घेऊन आलेली आहे. जसे ती काही संस्कार घेऊन आलेली आहे तसे ती काही ऋणही घेऊन आलेली आहे. ह्याच ऋणानुबंधांना आपण कार्मिक डेप्थ म्हणतो. आता हे कार्मिक डेप्थ जसं आपण बघितलं तसं नंबर 13वर आहे, नंबर 14वर आहे आणि आज आपण बघणार आहोत नंबर 16वरचा डेप्थ. तर नंबर 13साठी आपण काय बघितलं होतं? नंबर 13साठी बघितलं होतं की कार्मिक डेप्थ नंबरमुळे त्यांचं लाईफमध्ये फोकस होऊ शकत नाही. नंबर 14 जे आहे ह्यांचं कार्मिक डेप्थ नंबर काय होतं तर ते लोक रिलेशनशिपमध्ये थोडेसे प्रॉब्लेमॅटिक रिलेशनशिप्स असतात त्यांचे. सो नंबर 13ला आपण सांगितलं होतं की तुम्ही फोकस करायचा प्रयत्न करा. नंबर 14वाल्यांना रिलेशनशिपसाठी रेमेडीज दिल्या होत्या. आता नंबर 16, तुमच्या बाबतीत असं झालं आहे का कधी की आज माझा खूप महत्त्वाचा इंटरव्ह्यू आहे आणि मी सगळी तयारी करून बसलेली आहे. मोस्टली ऑनलाईन आजकाल करोनानंतरचे जे इंटरव्ह्यूज आहेत ते मोस्टली ऑनलाईनच असतात. सो मी सगळ्या प्रकारची तयारी करून बसलेली आहे इंटरव्ह्यूसाठीची आणि आता माझा इंटरव्ह्यू सुरू होणार. तितक्यात आयदर लाईटच गेली, इंटरनेटचं कनेक्शनच गेलं. सो हे काय झालं? हे कोणी तुमच्यामध्ये अडथळा आणला? दिस इज नॉट ड्यू टू एनी ह्युमन इंटेलिजन्स. सो नंबर 16वाल्यांचं जे कार्मिक डेप्थ आहे ते खुद्द युनिवर्स बरोबर आहे. सो दॅट इज द रिझन आपण म्हणतो की 16 नंबरचं जे बॉर्न आहेत त्यांची लाईफ थोडी टफ असते, त्यांचं कर्मास थोडे स्ट्रॉंग असतात, त्यांचं कार्मिक डेप्थ थोडं स्ट्रॉंग असतं. तर याच्या मागचं कारण आपण जाणून घेऊया की याच्या मागचं कारण एकच आहे की गेल्या काही जन्मांमध्ये आयदर तुम्ही देव मानत नव्हते, देवाची पूजा करत नव्हते किंवा जे करत असतील त्यांच्या पूजेमध्ये अडथळे आणणे, त्यांची मस्करी करणे, त्यांना ते करून देऊ नये, धार्मिक कार्यात अडथळे आणणं, ही सगळी जर कामं तुमच्याकडून गेल्या कित्येक जन्मात झाली असतील तर हे ऋण तुम्हाला या जन्मात फेडायचं आहे. दॅट इज द रिझन इट इज सेड की नंबर 16चं जे कार्मिक डेप्थ आहे दॅट इज बिट मोर स्ट्रिक्ट और टफ कम्पेअर्ड टू 13 अँड 14. सो नंबर 16वाल्यांबरोबर ही अनेक अडचणी येताच राहतात त्यांना, कारण त्यांचं जे डेप्थ आहे ते कुठल्याही माणसाबरोबर नाही आहे, ते खुद्द युनिवर्स बरोबर आहे. तुम्ही जो पंगा घेतला आहे तो युनिवर्स बरोबर घेतला आहे. सो तुमची जी कामं आहेत ती नेहमी अडथळे निर्माण होणार, अपॉर्च्युनिटीज न मिळणं, सगळं काही असूनही असं वाटणं की काहीतरी आयुष्यात माझ्या कमी आहे, रिलेशनशिपमध्ये स्ट्रगल करणं. आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्याच्यात तुम्हाला अडथळे येतील. सो दिस इज ऑल अबाउट कार्मिक डेप्थ नंबर 16. सो तुम्हाला हे जाणवतं आहे का नंबर 16वर जे बॉर्न झालेले आहेत, आता 16 काय आहे? 1 + 6 = 7. सो यातला 1 जो आहे तो आहे सूर्याचा नंबर, विच इज गोइंग टू गिव्ह यू पॉवर. 6 जो आहे तो आहे व्हीनसचा नंबर, शुक्राचार्यांचा नंबर, शुक्रचा नंबर, जी तुम्हाला जीवन जगण्याची कला शिकवते. आणि 7 जो नंबर आहे याची जी टोटल, सो नंबर 7ला आपण जोडलं गेलेलं आहे कन्फ्युजन बरोबर, नंबर 7ला जोडलं गेलेलं आहे स्पिरिच्युअलिझम बरोबर. सो नंबर 16ची जी टोटल येते ह्यांचा मूलांक येतो 7. सो डिफॉल्ट नेचर इज टेलिंग यू टू बिकम स्पिरिच्युअल. जे तुम्ही कामं, जी चुकीच्या गोष्टी तुम्ही गेल्या काही जन्मात केलेल्या आहात त्या चुका तुम्ही सुधारा. सो ह्याच्यासाठी रेमेडीज काय आहेत? तर रेमेडीज आहेत, तुम्ही नामस्मरण करा, देवाच्या कामात मदत करा, धार्मिक कामात मदत करा. तुम्हाला स्वतःला नाही जमलं, शक्यतो नंबर 7वाले जे आहेत ते धार्मिक असतातच, नेचरच त्यांचं धार्मिक असतं, त्यांना देवादिकांचं करणं आवडतं
आणि सपोज जर काही कारणांनी ते धार्मिक नसतील तर ॲटलिस्ट दे विल सपोर्ट. म्हणजे असं नाही की ते 2-2 तास पूजा करत बसतील आणि देवासमोरच ध्यानस्थ बसतील, असं काही नाही आहे. पण विविध कारणांनी धार्मिक गोष्टींना सपोर्ट करणं हे त्यांना नक्कीच जमतं. सो नंबर 7 हा स्पिरिच्युअलिझमचा नंबर आहे आणि नंबर 16 वाल्यांनी एस्पेशली शुड गेट इन टू स्पिरिच्युअलिझम. बरं, ह्या लोकांना अजून एक गोष्ट काय दिलेली आहे नेचरनी, तर ह्यांचं एक डिफॉल्ट आकर्षण असतं अकल्ट सायन्सेसकडे. सो मे बी ॲस्ट्रोलॉजी थ्रू म्हणा किंवा टॅरो थ्रू म्हणा, न्यूमरोलॉजी थ्रू म्हणा, दे आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स युनिवर्स थ्रू दिस अकल्ट सायन्सेस. सो युनिवर्स इज कॉलिंग यू, युनिवर्स इज रेडी टू गेट यू. तर तुम्ही ही हाक स्वीकारा. तुम्ही आवर्जून अकल्ट सायन्सकडे जर तुमचा कल असेल तर तुम्ही नक्की त्याच्याकडे वळा. जर धार्मिक कार्यांकडे तुमच्या कल असेल तर तुम्ही ते इग्नोर करू नका. लोक आपल्याबद्दल काय म्हणतील ह्याच्यापेक्षा आपलं जे कार्मिक डेप्थ आहे ते कसं कमी होईल ह्याच्याकडे तुमचा कल असला पाहिजे. आणि तुम्हाला जाणवेल की हळूहळू तुमची जी कामं आहेत ती सुरळीत होत आहेत. स्पेशली काय होतं, ह्या लोकांचं तोंडापर्यंत आलेला घास हा कधी कधी निघून जातो. त्यामुळे ह्यांच्या लाईफमध्ये हे लोक नेहमी फ्रस्ट्रेटेड असतात, चिडचिडे थोडे होतात. सो असं होऊ नये याच्यासाठीची जी काळजी घ्यायची आहे ती ही आहे की स्टार्ट ट्राईंग टू बी गेटिंग टुवर्ड्स द नेचर. स्टार्ट ट्राईंग टू बी स्पिरिच्युअल. कंपॅरिझन करू नका स्वतःचं की दुसऱ्याची प्रगती माझ्यापेक्षा जास्त का होती आहे, त्याला गोष्टी सहज मिळतात, मला कष्ट करावे लागतात. हे जे कंपॅरिझन आहे ते कमी करा. स्टॉप कंप्लेनिंग. दानत वाढवा तुमची. तुमचं गिव्हिंग नेचर असलं पाहिजे तुमचं. सपोज तुमची इफ यू आर ऑन अ लेवल इन युअर लाईफ, सो ट्राय हेल्पिंग द पीपल हू आर बिलो यू. असं गरजेचं नाही आहे की फायनान्शियल हेल्पच हेल्प असते. ऑफिशियल कामातही जर तुमच्यामुळे कोणाचं काम होत असेल तर नथिंग लाईक इट. सो जिथे जिथे पॉसिबल आहे आपल्यापेक्षा खालच्या लेवलच्या लोकांना जर तुम्ही हेल्प करू शकलात तर नथिंग लाईक इट. दीज आर ऑल द वेज हाऊ यू कॅन रेड्यूस युअर कार्मा, हाऊ यू कॅन रेड्यूस युअर कार्मिक डेप्थ. सो दिस इज ऑल अबाउट नंबर 16. आपल्या आजूबाजूवाले नंबर 16चे लोक आहेत आणि त्या लोकांना हे प्रॉब्लेम्स येतात का हे मला नक्की कळवा. मला जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही लोक मला पर्सनली मेसेजवर, चॅटवर भरपूर कमेंट्स देत आहेत, खूप सपोर्ट करताय, मला खूप आवडतं आहे. मी तुमची सगळ्यांची खूप ऋणी आहे. प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या. आपण जेवढी माहिती पोहोचवाल तेवढ्या लोकांचा फायदा होईल. ॲटलिस्ट काही नाही आपल्या बाबतीत असं का होतं आहे हे बऱ्याचशा लोकांना कळेल आणि तुम्हाला हे रिलेट होतं आहे का हेही मला नक्की जाणून घ्यायला आवडेल. सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट्स. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. टिल देन हॅव अ ग्रेट डे. एन्जॉय. बाय बाय.